नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला जाणून घेऊयात की काय घडणार आहे आज कोणाच्या आयुष्यामध्ये. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा चांगला असून प्रमोशन, पगारवाढ, व्यवसाय, नवीन गुंतवणुकीचे योग आहेत. कोणासोबत काही वाद झाला असेल तर तुम्ही संयमानं वागा आणि तो वाद वाढणार नाही हे पहा. कोणतंही काम स्वीकारताना त्याची कागदपत्र व्यवस्थित आहेत का याची तपासणी करणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही सौर ऊर्जा, सेमीकंडक्टर चिप्स, कॉस्मेटिक्स या संदर्भात काही काम करत असाल तर तुमच्यासाठी दिवस उत्तम असून लाभाचे योग आहेत. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी दिवस ठीकठाक असला तरी काही समस्यांचा सामना मात्र करावा लागेल. व्यवसायाशी संबंधित समस्या सोडवताना तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. तुम्ही मोबाईल आणि डेटा ॲनालिसिस या क्षेत्रात जर काम करत असाल तर तुम्हाला चांगल्या संधी मिळतील, त्याचा लाभ घ्या. तुमची आर्थिक स्थिती ठीक असून नवीन गुंतवणुकीचा विचार तुम्ही नक्की करायला हवा. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी दिवस ठीकठाक असून तुम्ही दुसऱ्यांना समजून घ्या आणि त्यानुसार वागा. ऑफिसमध्ये देखील टीम वर्कच्या मदतीनं तुम्ही कोणत्याही कठीण समस्येवरती तोडगा काढण्यात यशस्वी व्हाल. खर्चापासून सावध राहणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. विशेषतः मित्र किंवा नातेवाईकांना मदत करताना आधी स्वतःचं पाकिट तपासा. तुम्ही फ्रीलान्सर किंवा डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात असाल तर नवीन क्लायंट मिळण्याची शक्यता असून परदेशी क्लायंटकडनं तुमच्या कमाईमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. कमाईचे अनेक नवनवीन मार्ग तुमच्यासाठी खुले होत आहेत. तुम्ही त्यासाठी नीट लक्ष द्या आणि संधी मिळाली तर त्वरित त्याचा फायदा घ्या. जे जातक डिजिटल कंटेंट, ट्रेडिंग, गेमिंग किंवा ॲप डेव्हलपमेंटशी संदर्भात काम करत असतील तर त्यांना नवीन प्रोजेक्ट मिळतील. भागीदारीमध्ये व्यवसाय करणाऱ्यांनी पारदर्शकता ठेवावी म्हणजे कुठल्याही प्रकारची समस्या येणार नाही. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत राहील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी दिवस ठीकठाक असला तरी कमाई आणि खर्च याची सांगड घालणं अतिशय गरजेचं आहे. काही कारणांमुळे मित्र किंवा नातेवाईकांना मदत करावी लागेल. तुम्ही आयात निर्यात, आरोग्य सेवा आणि मेडिकल टुरिझमशी संदर्भात काम करत असाल तर दिवस लाभाचा आहे. जर काही समस्या आली तर वरिष्ठांचा सल्ला घेणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आणि त्यानुसार तुम्ही तुमची कामं करा. प्रवासाचे योग असून त्यामध्ये काही गाठीभेटी होतील ज्यामुळे ते तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा वेळ हा अनेक जबाबदाऱ्या पार पाडण्यामध्ये जाईल. तुम्ही खाजगी क्लिनिंग, फार्मा डिस्ट्रीब्युशन किंवा सोलर प्रोजेक्टशी संदर्भात काही व्यापार करत असाल तर तुम्हाला नवीन ऑर्डर मिळतील. तुम्ही नोकरीत असाल तर तुमच्या कल्पनांना महत्त्व मिळेल ज्यामुळे बोनस किंवा इन्सेंटिव्ह मिळण्याचे योग आहेत. घरातील थांबलेली कामं पूर्ण करण्याची तुम्हाला संधी मिळेल. प्रियजनांसोबत फिरायला जाण्याचा बेत तुम्ही आखू शकता. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास. स्वामी सांगतात की तुळ राशीसाठी आजचा दिवस हा चांगला असून आत्मविश्वास आणि संवाद यावरती तुमचं कौशल्य अवलंबून असेल. तुमचे विचार ज्या पद्धतीने तुम्ही मांडाल
त्यावरच तुमच्या डील्स ठरणार आहेत. तुम्ही तुमच्या कामामध्ये फोकस करणं जास्त महत्त्वाचं आहे. जर तांत्रिक किंवा वैद्यकीय उपकरणांचा व्यवसाय जर तुमचा असेल तर दुहेरी नफा होईल. तुमची आर्थिक बाजू भक्कम असून तुम्ही जुनी देणी फेडाल, ज्यामुळे तुमच्या मनावरचा ताण कमी होईल. काही गरजेच्या वस्तू तुम्हाला खरेदी कराव्या लागू शकतील. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात, वृश्चिक राशीचे जातक दिवसभर कामामध्ये व्यस्त राहतील, परंतु कामात कुठलाही निष्काळजीपणा तुम्ही करू नका. कोणालाही उधार पैसे देऊ नका, कारण ते पैसे तुम्हाला पुन्हा परत मिळणार नाहीत. तुम्ही गुंतवणुकीचा विचार जर करत असाल तर दीर्घ काळासाठी म्युच्युअल फंड किंवा SIP सुरू करू शकता. याबाबत एकदा तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. निर्णय मग तो करिअर, व्यवसाय किंवा घरासंदर्भातील असेल, घाईमध्ये घेतलेला नुकसानकारक ठरू शकतो. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. गुंतवणुकीमध्ये लाभ असेल, तसेच तुमचा मान सन्मान वाढेल. कौटुंबिक किंवा मुलांच्या शिक्षणावरती खर्च तुमचा वाढू शकतो. तुम्ही ऑटो, फार्मा किंवा केमिकल क्षेत्रात असाल तर नवीन डील्स होतील आणि तुमचं काम वाढणार आहे, त्यामुळे नियोजन व्यवस्थित करावं लागेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींशी तुम्ही वाद घालू नका. अनुभवी व्यक्तींचा सल्ला तुम्हाला नेहमी उपयोगी पडेल, हे लक्षात ठेवा. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी दिवस अतिशय उत्तम असून करिअर आणि आर्थिक बाजूनं मजबूती आहे. तुम्ही AI किंवा कम्प्युटर क्षेत्रात काम करत असाल तर मोठ्या डील्स मिळतील. कामामध्ये उत्साह आणि आनंद मिळेल. मनातील गोष्टी शेअर करायच्या असतील तर वेळ चांगली आहे. ऑफिसमध्ये तुमच्या प्रमोशन किंवा पगारवाढी संदर्भात चर्चा सुरू राहतील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी दिवस उत्तम असून दिवसाची सुरुवात धनलाभानं होणार आहे. तुम्ही महिलांशी संबंधित उत्पादनं म्हणजेच कॉस्मेटिक, स्किन केअर याचा व्यापार करत असाल तर दिवस लाभाचा आहे. आज तुम्हाला नवीन ऑर्डर्स मिळतील. नोकरी शोधणाऱ्यांना नोकरीच्या नवीन संधी मिळतील. एक गोष्ट लक्षात ठेवा की काम लहान किंवा मोठं कुठलंच नसतं. कधीकधी अनुभव मिळतो आणि त्याच्या जोरावरती तुम्ही मोठं यश भविष्यामध्ये संपादन करू शकता. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस चांगला असून तुम्ही स्वतःसाठी वेळ काढाल. तुमच्या कामामध्ये तुम्ही पूर्णपणे व्यस्त राहाल. विरोधक काय करतायत याकडे तुम्ही दुर्लक्ष करा. तुम्ही इलेक्ट्रॉनिक वस्तू, हेल्थ प्रॉडक्ट्स, सपोर्ट इक्विपमेंट आणि सोलार एनर्जीचा व्यवसाय करत असाल तर त्यामध्ये तुमचा वेग वाढेल. तुम्ही काही नवीन तंत्रज्ञान वापरण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी पाऊल पुढे टाका. तुमची नेटवर्किंग क्षमता तुम्हाला मोठ्या कंपन्यांशी जोडू शकते, हे लक्षात ठेवा. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.